येवला शहरातील प्राचीन श्री कालभैरव भैरवनाथ मंदिरात भक्तिमय वातावरणात कालभैरवनाथ जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार पंकज भुजबळ यांनी ही भेट देत श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलं। त्यांनी मंदिरातील पूजा अर्चा करून भाविकांशी संवाद साधला। सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत। याचा आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। आज सर्वत्रच कालभैरवनाथ जयंती साजरी होत आहे। आपण येवल्यातील कालभैरवनाथ या मंदिरात आलो आहोत। आपण बघू शकता की सकाळपासूनच येवल्यातील येवलेवासीय कालभैरवनाथ जयंतीनिमित्त कालभैरवनाथ दर्शन घेत आहे। मोठं पुरातन असं ऐतिहासिक मंदिर असून आपल्यासोबत येथीलच काही मंदिराचे सदस्य काय सांगाल की काय वैशिष्ट्य आहे आणि कसं मंदिर? ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे जे दैवत आहे कालभैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून सनी मानल्या जातात आणि ग्रामदैवत अशा पद्धतीनं की 8 दिवसाचे 8 भैरव आहे, त्यामध्ये हे कालभैरव ज्येष्ठ मानले जातात आणि हे कालभैरवनाथांचे नाथपंथामध्ये जो आमचा राऊत समाज आहे ते आमचे आराध्य दैवत आहे आणि ते आराध्य दैवत असल्या कारणानं ह्या समाजाच्या वतीनं दर साली यांचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात जातो। आज कालभैरवनाथ जयंती निमित्तानं सकाळी श्रींचा अभिषेक झालेला आहे। 9 वाजता सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे। आता त्यानंतर श्रींच्या प्रतिमेच्या गावातून भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। ती मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसाद होतो। त्या महाप्रसादला शहरातील सर्व भाविक बंधू भगिनी या ठिकाणी येऊन सनी लाभ घेतात। आपण एकूणच बघितलं तर कालभैरवनाथ जयंतीनिमित्त आमदार पंकज भुजबळ यांनी देखील आता दर्शन घेतले असून मोठ्या उत्साहात कालभैरवनाथ जयंती येवला शहरात साजरी करण्यात येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।